जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे ते चार विषय आहेत. एक तर सरकारने निर्णय घेतलेला आहे की भारताची सीमा, भारत पाकिस्तान सीमा असो की भारत चीन सीमा, त्या सीमेवरती काही गावं तयार करायची ज्यामुळे भारतीय सीमावर्ती भागामध्ये सुद्धा राहतील. हा आपला पहिला विषय असेल. दुसरा आपला विषय आहे ग्रीन हायड्रोजन मिशन. सरकारने एक ग्रीन हायड्रोजन मिशन नावाचं मिशन सुरू केलेलं आहे. त्याच्याविषयी आपण काहीतरी बोलूया. तिसरा जो विषय आहे तो आहे की सध्या पाकिस्तानमध्ये खूप गडबडी चाललेल्या आहेत. त्या गडबडीचा भारतावरती काय परिणाम होतो आहे. आणि चौथा जो विषय आहे तो विषय आहे की सध्या भारतामध्ये महिलांची सुरक्षा. तर या चार महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहे. तर सर्वात पहिले आपण बोलूया भारतीयांना सीमावर्ती भागामध्ये वसवायचं तर ते कसं केलं पाहिजे यावरती आपण बोलूया. होतं काय की भारतीय सीमावर्ती भागामध्ये राहायला मागत नाही, कारण की ते रस्ते नसतात, राहण्याच्या सोयी नसतात, आपल्या रोजगार कमवण्याकरता संधी उपलब्ध नसतात. आणि याच्यामुळे त्या भागात राहणारे जे भारतीय आहेत ते मागे मागे यायला लागलेले आहेत. सीमावर्ती भाग ओसाड पडलेले आहेत. त्यामुळे चीन असो की पाकिस्तानी असो की बांगलादेशी असो यांना त्या भागामध्ये घुसखोरी करणं हे सोपं जातं. आणि अशा भागात सगळीकडे सैन्य किंवा सुरक्षा दल तैनात करणं हे सोपं नसतं. तर म्हणून सरकारने निर्णय जो घेतला होता तो अत्यंत बरोबर होता की सीमावर्ती भागामध्ये आपण भारतीयांना बसवलं पाहिजे. त्याकरता व्हायब्रंट विलेज स्कीम नावाची एक स्कीम श्रीमती निर्मला सीतारामन त्यांनी मागच्या बजेटमध्ये जाहीर केली होती. ज्याप्रमाणे या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना घरं बनवून दिली जातील, तिथे रस्ते बनवले जातील, तिथे कम्युनिकेशन म्हणजे मोबाईलच्या सुविधा असतील, मोबाईल टॉवर्स असतील वगैरे. आणि एवढंच नव्हे तर या भागात जर टुरिस्ट म्हणजे जर पर्यटन यायचे असतील तर ते सुद्धा या भागामध्ये येऊ शकतील. तर ज्यामुळे या भागामध्ये लोकवस्ती वाढेल, ज्यामुळे या भागातली सुरक्षितता वाढेल. कारण हे लोक सीमावर्ती भागात जे राहतात ते आपले कान आणि डोळे बनतील, ज्यामुळे त्या भागामध्ये शत्रूला घुसखोरी करणं हे सोपं होणार नाही. तर आता हे मिशन मोठ्या वेगाने सुरू होणार आहे. आशा करूया की सीमावर्ती भागामध्ये आपली लोकसंख्या वाढेल आणि भारताच्या सीमा जास्त सुरक्षित होतील. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे ग्रीन हायड्रोजन मिशन. मी रिपीट करतो, ग्रीन हायड्रोजन मिशन म्हणजे सरकारने आता ठरवलेलं आहे की भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्याकरता हे मिशन सुरू करायचं. आणि त्याकरता 2000 कोटी रुपयाहून जास्त निधी सरकारकडून वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सना दिला जातो आहे. हे नेमकं काय आहे? आपल्याला कल्पना आहे की भारताचे 85% ऊर्जा म्हणजे कच्चं तेल आपण हे भारतात बाहेरून आयात करतो, ज्यावरती हजारो अब्ज डॉलर्सचा आपला खर्च होतो. आणि तो खर्च येणाऱ्या काळात वाढणारच, कारण तेलाच्या किमती कमी जास्त होत असतात आणि भारतामध्ये तेल निर्मिती ही अजिबात होत नाही. ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय की ही एक अविरत ऊर्जा तयार करणारी पद्धत असेल, ज्यामध्ये हायड्रोजनला आपण पाण्यातनं किंवा आकाशातनं किंवा अवकाशातनं एकत्र करू. त्याकरता लागणारं तंत्रज्ञान आता डेव्हलप होतं आहे. आणि असं वाटतं आहे की 2030 पर्यंत आपण 5 लाख टन एवढा हायड्रोजन भारतामध्ये तयार करू, ज्याचा वापर गाड्या चालवण्याकरता केला जाईल. ज्यामुळे जे कार्बन बाहेर पडतो त्याचं जे प्रमाण वाढतं आहे ते कमी होईल, आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. त्याच्याशिवाय पोल्युशन होणार नाही. आपल्याला बाहेरनं जी ऊर्जा आणावी लागते खास तर गाड्यांकरता वगैरे ती आणावी लागणार नाही. आणि याकरता विविध टेक्नॉलॉजीज येत आहेत आणि सरकारने एक मोठा निर्णय घेऊन या सगळ्यांना मदत करायचं ठरवलेलं आहे, ज्यामुळे आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल. आणि होऊ शकतं पुढच्या 10-15 वर्षामध्ये पेट्रोल आणि डिझेल गाड्यांमध्ये वापरायच्या ऐवजी आपण हायड्रोजनचा वापर करू. तर यामुळे पोल्युशन म्हणजे जे पोल्युशन बाहेर येतं ते सुद्धा कमी होईल. तर ही एक अत्यंत
चांगला निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे. त्याकरता सरकारचं कौतुकच करायला पाहिजे. फक्त या निर्णयाची जी अंमलबजावणी आहे ती जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, हे आपल्याला लक्षात असावं. तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे भारताच्या स्त्रियांची सुरक्षितता भारतामध्ये. आपण जर बघितलं तर मध्ये मध्ये बातम्या येतात की या स्त्रीने खूप पराक्रम गाजवला, कोणी बॉक्सिंगमध्ये गेलं, कोणी रेसलिंगमध्ये गेलं. आणि आत्ताच एक बातमी आली होती की भारतीय सैन्याचं एक महिलांचं प्लटून आपण आफ्रिकेमध्ये तैनात करतो आहे, जी अर्थातच चांगली बात आहे, त्याविषयी काही डाऊट नाही. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की ज्या वेळेला आपण स्त्रियांना बाहेर पाठवतो आहे, परंतु भारतातच स्त्रिया ज्या आहेत त्या सुरक्षित नाही. आपण जर गेल्या आठवडाभराचा जर आढावा घेतला तर आपल्याला दिसेल रोजच टीव्ही चॅनलवरती महिलांवरती जे अत्याचार होतात त्याविषयी रिपोर्टिंग हे सुरू असतं. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतामध्ये महिलांना आपण सुरक्षित कसं करू शकतो. दुर्दैवाने नुसतं टीव्ही डिबेटनी काही होणार नाही. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स जो ब्युरो आहे त्यांचा जर आपण अहवाल बघितला तर असं दिसतं की भारतामध्ये प्रत्येक सेकंदाला स्त्रियांच्या विरुद्ध अत्याचार केले जात आहेत. प्रत्येक मिनिटाला यामध्ये स्त्रियांना अबडक्ट करणं असो, त्यांच्यावरती बलात्कार करणं असो, डोमेस्टिक व्हायलन्स असो, रिलिजियस कन्व्हर्शन असो, असे वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार हे स्त्रियांवरती केले जातात आणि हा नंबर वाढतोच आहे. तसं म्हटलं तर भारतामध्ये एक प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी स्त्री होत्या, परंतु त्यांनी काही फरक पडला नाही, स्त्रिया सुरक्षित झाल्या नाही. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या, आता पुन्हा एक राष्ट्रपती स्त्री आहे. तर तरी पण जो स्त्रियांची जी सुरक्षितता आहे तो अजूनसुद्धा एक अतिशय गंभीर विषय आहे. आणि याकरता केवळ नुसतं चर्चानी होणार नाही, याकरता कारवाईची गरज आहे. आणि याकरता स्त्रियांना मजबूत करणं, त्यांना त्यांना स्वतःचं रक्षण कसं करायचं हे शिकवणं, याच्याशिवाय वेगवेगळ्या भागात जिथे स्त्रियांवरती अत्याचार होतात त्या भागांना सुरक्षित करणं, आणि सर्वात महत्त्वाचं पोलिसिंग म्हणजे जिथे जिथे स्त्रियांवरती अत्याचार होतात, ज्यांनी अत्याचार केला आहे त्यांना लगेच शिक्षा मिळायला पाहिजे, ज्यामुळे भारताच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सुरक्षित होऊ शकतील. तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ डिस्कशन डिबेट करून काहीही होणार नाही. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे यांगसे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की जनरल यांगसे ही जागा होती जिथे चीननी अतिक्रमण केलं होतं आणि भारतीय सैन्याने चीनची पिटाई केली. तर यांगसेवरती जनरल व्ही.पी. मलिक जे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते, त्यांनी एक अतिशय चांगला लेख लिहिला आणि त्या लेखाचं टायटल होतं की यांगसेपासून जी चीनची जी घुसखोरी झाली त्यापासून आपण काय शिकू शकतो. तर जनरल मलिक यांनी 5 मोठे धडे, 5 मोठे लेसन्स या आर्टिकलमध्ये पुढे आणलेले आहेत. आणि जनरल मलिक एक अतिशय रिस्पेक्टेड आहे, तर त्याच्यामुळे ते म्हणतात त्याच्यावरती सरकारने नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात पहिले ते म्हणतात की या सीमेवरती आपण चीनच्या बरोबर करार केले, याला पीस आणि ट्रँक्विलिटी ॲग्रीमेंट असं म्हटलं जातं, ज्यामुळे या भागामध्ये आपण शस्त्र वापरत नाही. या नियमाचं पालन भारतीय सैन्य करतं, परंतु चीन करत नाही आणि आपल्या सैन्याला फायरिंग करायला अलाउड नाही. जर चीन जर वेगवेगळ्या पद्धतीने जर सीमाच्या घुसखोरी करत असेल तर हे कायदे आपण का पाळायचे. सैनिकांना शत्रूवरती फायर करण्याचा अधिकार आपण का देऊ शकत नाही, हा त्यांचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण पीस किंवा शांतता ही सीमेवरच्या सैनिकांकरता अजिबात नाही. ते नुसतं बोलणं करता ठीक आहे की आपण शांतता करार सही केलेले आहेत, परंतु चीनला अशी भाषा कळत नाही. तर सैनिकांना चीनवरती फायरिंग करण्याचा अधिकार मिळालाच पाहिजे असं जनरल मलिक यांचं म्हणणं आहे, ज्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. दुसरं असं की या बाबतीमध्ये आपण पुष्कळ गोलमोल बोलतो. आपण म्हणतो की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये चीनी आत घुसखोरी करतात, कारण त्यांना म्हणजे ते म्हणतात की ही LAC आहे, आपण म्हणतो दुसरी LAC आहे, दोघांना एकमेकाच्या जागा माहिती नाही. हे सत्य नाही. चीनला पक्क माहिती आहे की आपली LAC कुठली आहे आणि तरी पण ते घुसखोरी करतात, कारण त्यांना दादागिरी करायची आहे.
तर याच्यामुळे हे जे गोलबोल बोलणं असतं की चीन चुकून घुसखोरी करतो हे बरोबर नाही. चीनशी आपण स्ट्रेट सांगायला पाहिजे की तुम्ही असं जर मिसबिहेव करत राहिला तर आम्ही तुमच्याशी सगळे संबंध तोडू. दुर्दैवाने अजूनसुद्धा आपल्याला चीनशी जे आर्थिक संबंध आहे तोडता येत नाही, कारण भारताचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे चीनवरती एवढं जास्त अवलंबून राहिलेलं आहे की ज्याच्यामुळे ते चीनचे अनेक कच्चा माल अनेक गोष्टी ते चीनमधनं खरेदी करतात. हे थांबायलाच पाहिजे. तिसरा मुद्दा जनरल मलिक जो समोर मांडतात तो आहे की सीमेवरती जर चीननी घुसखोरी केली तर ती लगेच आपल्याला शोधता आली पाहिजे. तर त्याकरता या सीमेवरती असलेली आपली आपलं सर्वेलन्स जे आहे, लक्ष ठेवणं आहे, टिहाळणी करणं आहे ते वाढायला पाहिजे. त्याकरता आपले सॅटेलाईट तिथे आहेत, त्याकरता आपले ज्याला म्हणायचं UAV अनार्म्ड एरियल व्हेकल तिथे आहेत, ड्रोन्स तिथे आहेत. याच्याशिवाय गस्त घातली जाते, परंतु तरीही चीनची घुसखोरी चालू असते, कारण ही पूर्णपणे आपल्याला एरिया कव्हर करता येत नाही. तर म्हणून तंत्रज्ञानाचा वापर अजून जास्त वाढवायला पाहिजे. त्यामुळे चीनची घुसखोरी आपल्याला लगेच शोधता आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपलं क्विक रिॲक्शन टीम पाठवून चीनला थांबवणं, त्यांना पकडणं, त्यांची पिटाई करणं हे काम व्हायला पाहिजे. तर अजून जास्त प्रमाणामध्ये तिथे तंत्रज्ञान वाढवण्याची गरज आहे. नेक्स्ट मुद्दा जो जनरल मलिक उठवतात तो आहे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस विषयी. आपल्यातल्या काहींना माहिती असेल किंवा नसेल की या भागात लडाखमधल्या काही भागामध्ये इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस तिथे तैनात आहेत आणि ते जेवढे पाहिजे तेवढे सक्षम नाही, नंबर 1. आणि दुसरं ते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या खालती काम करतात, जे चुकीचं आहे. त्यांनी भारतीय सैन्याच्या कमांड अँड कंट्रोलच्या खालती काम करायला पाहिजे, तरच या सीमेचं रक्षण जे आहे आपण करू शकतो. सरकारला हे समजायला पाहिजे की ITBPचा कमांड आणि कंट्रोल हा भारतीय सैन्याच्या हाताखालती द्यायलाच पाहिजे, नाहीतर सीमेचं रक्षण करणं हे सोपं नाही. कारण ITBP स्वतःहून लढण्याची क्षमता फारशी ठेवत नाही, त्यांचं नेतृत्व हे चांगलं नसतं, त्यांची लढण्याची क्षमताही कमी असते. तर म्हणून ते भारतीय सैन्याच्या कमांड अँड कंट्रोल खालती द्यायलाच पाहिजे. हा जनरल मलिक यांचा एक अतिशय मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो अतिशय बरोबर आहे. आणि शेवटचा मुद्दा जो जनरल मलिक मांडतात तो असा आहे की या भागामध्ये आपण अतिशय घाबरून राहतो आणि फक्त चीन ज्या वेळेला काही कारवाई करतं तर त्यावेळेला आपण ती कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण जर चीन आपल्या भागामध्ये घुसखोरी करतात तर आपण सुद्धा चीनच्या भागामध्ये घुसखोरी करून त्यांना तिथे यायला भाग का पाडू शकत नाही. त्याकरता मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स आहे ते सरकारला ॲडवाईस देतात की नको नको चीनला राग येईल वगैरे. चीनला मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सची भाषा कळत नाही, त्यांना फक्त जशास तसंही भाषा कळते. तर म्हणून भारतीय सैन्याला अधिकार द्यायला पाहिजे की जर चीननी आपल्या कुठल्या भागात घुसखोरी केली तर आपण दुसऱ्या भागामध्ये चीनच्या भागामध्ये घुसखोरी करू शकतो. हे हा अधिकार सैन्याला मिळालाच पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की चांगली बाब अशी आहे की लडाखमध्ये सरकार आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते चांगलं करतं आहे आणि एक न्योमा नावाची जागा आहे, न्योमा नावाचं एअरफील्ड आहे, न्योमा नावाचं एअरपोर्ट आहे ईस्ट लडाखमध्ये, ज्याला आपण फायटर बेसमध्ये कन्वर्ट करतो आहे. 200 कोटी रुपयाहून जास्त खर्च करून त्याला 2-3 वर्ष लागतील. त्यामुळे आपली हवाई दलाची त्या भागामध्ये काम करण्याची क्षमता वाढेल की जे अतिशय चांगली बाब आहे. शेवटचा मुद्दा जो आजच्या लेक्चरमध्ये आहे तो म्हणजे आपण आपलं इंटेलिजन्स किंवा गुप्तहेर खातं हे जास्त मजबूत अजून करायला पाहिजे. कारण असं की गेल्या आठवड्याभरामध्ये 2-3 रशियन्स भारतामध्ये टुरिस्ट म्हणून आले होते, ते तिथे मारले गेले. त्यांचा मृत्यू संशयास्पद हालतीमध्ये झाला. आणि या सगळ्या 3 रशियन्सचं मुख्य एक कॉमन पॉईंट असा होता की ते सगळे पुटिन यांच्या विरोधात होते. त्यांचं म्हणणं होतं की युद्ध व्हायला नको आणि हे युद्ध थांबायलाच पाहिजे. आणि पुटिनचा जुनं नियम आहे की ते आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कुठेही जाऊन देशाच्या बाहेर गेले तर त्यांना तिथे जाऊन मारतात आणि त्यांनी मारलं असावं अशी शंका येते. आणि ओरिसा पोलिसांनी हे सगळं लपवायचा प्रयत्न केला जे चुकीचं आहे. तर म्हणून
आपलं जे इंटेलिजन्स आहे ते आपण चांगलं करायलाच पाहिजे. कारण जसं आपण महाशक्तीकडे वाटचाल करतो तर त्यावेळेला वेगवेगळे देश त्यांच्या नागरिकांना भारतामध्ये मारू शकतात. अशाच प्रकारची लढाई इराण आणि इस्रायलच्या गुप्तहेर संस्थांमध्ये भारतामध्ये कलकत्त्यामध्ये झाली होती. तर हे सगळं थांबवायचं असेल आणि आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये म्हणून करायचं असेल तर आपल्याला आपलं इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर खातं हे अजून जास्त मजबूत करणं हे महत्त्वाचं आहे. मी इथेच थांबतो. जय हिंद.